तर अगदी ओव्हरच्या शेवटला मात्र या ओव्हरचा शेवट मात्र गोड करत असताना गोलंदाज सुरेश सुरुवातीला धावा आल्या परंतु शेवटच्या मोमेंटला विकेट देखील आलाय. प्रयत्न मात्र चांगले राहिलेत आणि शेवटच्या मोमेंटला यश या ठिकाणी जरूर मिळालंय. पहिला षटक इथनं कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये टीम के जी मल्टी इलेक्ट्रॉनिक्स गडाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे एक गडी बाद. टीमची टोटल 17. गेम ऑन. खरं तर पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर चांगला खेळ पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर धावा देखील आल्या आहेत परंतु शेवटच्या मोमेंटला विकेट सुद्धा पाहायला मिळाला. पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र दोन्ही टीमकडून चांगला राहिलेला आहे. दोन्ही टीमकडून अप्रतिम सुरुवात या आजच्या दिवसात. खरं तर धमाकेदार सुरुवात या ठिकाणी बॅटिंग करत असताना टीम बॅटिंग करत असताना के जी मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघाकडून राहिली आहे. गेम ऑन. षटक क्रमांक दुसरा P2चं हे षटक. गोलंदाज चेतन. पहिलाच बॉल सरळ रेषेमध्ये फटका प्रतिम टक्कसा आवाज बॉलला पाठवलाय स्ट्रेट ऑन द ग्राउंड. स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू फरार षटकार. थँक्यू सो मच डीजे. प्रतिमा ठिकाणी फटका पाहायला मिळाला. पहिलाच बॉल खरं तर या ओव्हरचा सुरेशसाठी आणि त्यांनी पहिल्याच बॉलवरती मात्र क्लास दाखवलाय परंतु इथून रिस्की धाव होती. कदाचित डायरेक्ट हिट झालं असतं तर या चेंडूवरती विकेटचा पतन जरूर झालं असतं परंतु ही रिस्की सिंगल सुरेश आणि धनेश मात्र कंप्लीट करत असताना अगदी सुरेशनं मागील दोनही ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती मात्र षटकारानं आघात केलाय. टीमची टोटल या सिंगलच्या मदतीने 24 धावा. आतापर्यंत 24 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात म्हणजेच चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना बॅकफुट वरती आले. गॅप मध्ये बॉल ढकलला. इथे फटका दमदार धनेशाने आपण पाहतोय पहिल्याच बॉल वरती कंट्रोल शॉट परंतु शेवटच्या मुवमेंटला बॉल पॉइंट बनून देखील झालाय फरार. धनेश यांच्या बॅट मधून चौकार. येस थँक्यू सो मच. अगदी इथून सध्या तरी फिल्डिंगमध्ये थोडं सध्या तरी चुका केल्या जातात कारण की फिल्डर सध्या तरी मैदानाच्या आत कमी पाहायला मिळतात. अगदी पहिली मॅच सध्या तरी खेळाडू या ठिकाणी अगदी थोडे कमी पाहायला मिळतात परंतु त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला होतोय. अगदी इथून पाहिलं तर अर्जुन रामदास इलेव्हन टीमला देखील 2 धावसंख्येचे पॅनल्टी देखील देण्यात आलेले आहे. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. पुन्हा एकदा गॅपमध्ये टॅप क्रिकेट पाहायला मिळतोय. अगदी अशा प्रकारचा क्रिकेट आपण सातत्याने अंडरम बॉक्समध्ये पाहतोय परंतु तशाच प्रकारचा फटका गणेश यांच्या बॅटमधून. अगदी इथून 2 तर कंप्लीट परंतु तिसऱ्याचा प्रयत्न आणि तिसरी ही धाव इथनं आपण पाहायला मिळते कंप्लीट पाहायला मिळते. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. सध्या तरी सकाळच्या सत्रामध्ये चांगली धाबळ गती पाहायला मिळते. अगदी इथून 3 धाबा कंप्लीट झालेल्या आहेत. 3च्या मदतीने टीमची टोटल 31 धाबा. सध्या तरी इथून चांगली बॅटिंग पाहायला मिळते. विकेट गेल्यानंतर देखील इथून बॅटर चांगल्या धावा जमा करतात. माहिती आहे इथून पार्टनरशिप बिल्डअप करायची आहे. महत्वाची मॅच आहे. फ्रंट फूटचा वापर केला होता या ठिकाणी फलंदाज सुरेशने परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. टप्पा पडल्यानंतर अगदी हा चेंडू डीप राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते. जमिनी लगत हा चेंडू परंतु या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. डॉट बॉल. अगदी इथून गोलंदाजांना सातत्याने डॉट पर्सेंटेज फेकावे लागतील जर का कमीत कमी धावसंख्येवरती समोरच्या टीमला रोखायचं आहे तर आता इथून गोलंदाजांना सातत्याने कंबर कसावे लागेल.
ऑन साइडला खेचून मारलाय, तिथे खेळाडू उपस्थित आहेत, जेलची संधी, परंतु इथून नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू, परंतु या चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा. फटका चांगला होता, अगदी एक्स्ट्रा कव्हरला चेंडू उडवला होता, परंतु तिथून शेवटच्या मोमेंटला खेळाडू उपस्थित आणि 2 धावा कंप्लीट. षटक क्रमांक दुसरेही संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम के जी मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघाची धावा संख्या जाऊन पोहोचली आहे 1 गडी बाद 33 धावा. येस, गेम ऑन. षटक क्रमांक 3. आणखीन एक नौका गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. येस, धनेश यांना आपण पाहतोय पहिलाच बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. येस, डीके सरांचा इशारा इथून आपण पाहतोय व्हाईट बॉलचा पाहायला मिळेल. अवांतर धाव इथनं धाव फलकावरती ऍड केली जाते. 34 रन्स 34 धावा. अगदी सुरुवातीला जर आपण पाहिले तर फलंदाजाने मात्र आक्रमकता या ठिकाणी धारण केलेली आहे. फुलर लेंथ, सरळ रेषेत गॅप शॉट सिलेक्शन, खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित होते, परंतु त्यांनाही बीट करून बॉल अगदी लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर. 4 धाबा चौकार. अगदी इथून आपण पाहिले तर प्रत्येक गोलंदाजांचं स्वागत मैदानाच्या आतमध्ये चौकार षटकारांना केले जात आहे. इथेही पहिल्याच बॉलवरती चौकार पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना टीम की जी मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघाच्या वतीने फलंदाजी इथून अप्रतिम पाहायला मिळते, परंतु सध्या तरी गोलंदाजांना आता इथून कमबॅक करावा लागेल. अप्रतिम चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडीशी हरकत, टप्पा पडल्यानंतर थोडासा टर्न घेताना हा चेंडू आतमध्ये येणारा हा चेंडू पाहायला मिळतोय, परंतु इथून हा डॉट बॉल. अशाच प्रकारचे चेंडू आता इथून सातत्याने गोलंदाजांना फेकावे लागतील. फुलर लेनचा चेंडू अगदी या ठिकाणी आपण पाहताय ऑन सेटला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथून देखील लाईन मिस केली जाते. बॅटिंग करत असताना फलंदाज धनेश यांच्या माध्यमातून आणखीन एक डॉट बॉल. सध्या तरी 3ऱ्या षटकामध्ये धनेश विरुद्ध धनेश असा सामना पाहायला मिळतो, परंतु धनेश गोलंदाजी करत असताना अगदी फलंदाज धनेश वरती सध्या तरी भारी पडतोय. अप्रतिम डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर थोडासा वेग कमी झाला आणि तिथे बॅटरला पुन्हा एकदा फसवण्याचं काम केलं गेलं. आणखीन एक डॉट बॉल. सलगचा 3रा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. सध्या तरी इथून गोलंदाजी करत असताना धनेश आपल्या टीमला पुन्हा एकदा कमबॅक करून देण्याचं काम सध्या तरी करत असताना लगातार डॉट पर्सेंटेज आता वाढवण्याचं काम. सातत्याने डॉट बॉल येतात ना तेव्हा फलंदाज नेहमीच दबावामध्ये येतात आणि इथे अप्रतिम फटका फसला होता. जर का तिथे खेळाडू उपस्थित असते तर तिथे कॅच जरूर झाले असते, परंतु बॉल सीमरच्या पलीकडे झालाय फरार. फलंदाज धनेश त्याच्या बॅटमधून षटकार. येस, थँक्यू सो मच. षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली ती 44 या धाबसंख्येवरती, परंतु इथून पाहिला तर शॉट आपल्या चेंडू होता पोल करण्याचा प्रयत्न, परंतु इथून बॅटची एज अनुभव फाईन लेग क्षेत्रात तिथे या चेंडूवरती मिळतील धाबा 2. पाहता पाहता षटक क्रमांक 3 समाप्त झालं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना के जी मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46 या धावसंख्येवरती. चला ड्रिंक्स ब्रेक होतोय. मैदानाच्या आतमध्ये लगेच पाणी घेऊन जायचं आहे. डिझी
थँक्यू सो मच. त्याच दरम्यान सुरेश दादा ठोंबरे त्यांच्या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये आगमन झाले. दादा आपलं मनपूर्वक स्वागत. सह्याद्री प्रीमियर लीगमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खरं तर सुरेश दादा ठोंबरे यांचा आपण या स्पर्धेच्या वतीने लगेचच आपण त्यांचा मान सन्मान करूयात. सकाळच्या सत्रामध्ये आलेल्या पाहुण्यांचे इथे लगेचच मान सन्मान केलं जात आहे. आणि सुरेश दादा ठोंबरे यांना विनंती असेल या दादा आपण व्यासपीठामध्ये या आपण टॉस बॉक्समध्ये तिथे आपलं खरं तर आयोजकांच्या शुभ असते तिथे मान सन्मान केले जाईल. खरं तर आज फायनल डे आहे. आज तुम्हाला व्यासपीठ मात्र गजबज पाहायला मिळेल. खरं तर सातत्याने आपण पाहू शकता आज अनेक सारे मान्यवर या स्पर्धेला भेट देण्यासाठी येतील. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. अगदी सुरेश दादा ठोंबरे यांना आपण पाहतोय टॉस बॉक्समध्ये त्यांचा मनपूर्वक या ठिकाणी सन्मान केलं जात आहे आयोजकांच्या वतीने. सह्याद्री प्रीमियर लीगमध्ये सुरेश दादा आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू सो मच. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. जिथे पाहिलं तर ड्रिंक्स ब्रेक देखील कंप्लीट झाला आहे. थोड्याशा चर्चा खेळाडूंमध्ये झाल्यात परंतु आता इथून उर्वरित 2 षटकांमध्ये कोणता संघ कोणत्या टीमवरती भारी पडेल हे देखील पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 षटक क्रमांक 4 पाहायला मिळेल. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती अर्जुन रामदास 11 टीमकडून गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती विजय यांना आपण पाहायला मिळेल. खरं तर विजयनं पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या. पुन्हा एकदा त्यांच्यावरती जबाबदारी पाहायला मिळेल. पहिलाच बॉल समोर होता ऑन साइडला लॉफ्ट केलाय. फटका अप्रतिम आहे परंतु तिथे खेळाडू उपस्थित होते फक्त पाहत राहिले. त्यांच्या आवागाच्या बाहेर बॉल सीमारेषा पलीकडे. फलंदाज सुरेशच्या बॅटमधून आणखीन एक धमाका आणखीन एक बिग हिट षटकार. थँक्यू सो मच. अगदी सुरेश यांना आज खरं तर प्रभावित कामगिरी केलेली आहे. वन्स अगेन पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. अगदी ओव्हर पिच बॉल होता. स्ट्रॉंग झोनमध्ये होता परंतु इथून या चेंडूवरती वेग मात्र पाहायला मिळाला. खरं तर गोलंदाज विजय यांच्याकडे वेग आहे परंतु अगदी टप्पा देखील अप्रतिम पाहायला मिळाला. अगदी हा चेंडू पाहिला तर कंट्रोलमध्ये फेकण्यात आला होता. डॉट बॉल. इथे बॅटची एज सध्या तरी आपण पाहतात इस्टांच्या मागे फर्स्ट स्लिपमध्ये खेळाडू होते. चांगली कामगिरी त्या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी बॉल तिथे स्टॉप केला जातोय. असं वाटलं होतं की हा चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे फरार होतोय की काय परंतु तिथे पहिल्या स्लिपचा जो खेळाडू आहे त्याचं कौतुक. 1 हँडेड बॉलला अडवलं गेलं. तिथे एकच सिंगल पाहायला मिळेल. वेगवान चेंडू परंतु टप्पा पाहायला मिळेल. यस टप्पा पडल्यानंतर हा चेंडू खरं तर ऑब्स्टिकच्या बाहेर. पंचांचा इशारा इथून पाहिलं तर व्हाईट बॉल. आणखीन एक अवांतर धाव पाहायला मिळेल. अवांतर धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल 55 धावा 55 रन्स. शॉर्ट प्लेन बॉल हुक करण्याचा प्रयत्न परंतु इथे आपण पाहतात फायनल क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल करतोय. तिथे आपण पाहतात खेळाडू उपस्थित. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव कंप्लीट पाहायला मिळते. 2च्या मदतीने पुन्हा एकदा धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 57 धावा सकाळच्या सत्रामध्ये धावा बनल्या जातात मैदानाच्या आतमध्ये. त्याचं कारण दोन्ही फलंदाज सध्या तरी लयमध्ये दिसत आहेत. ओव्हर पिच बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये स्टँड अँड डिलिव्हर. खडेकडे हा फटका खेळलाय फलंदाज धनेश त्याच्या बॅटमधून. पॉवरफुल हिट षटकार. थँक्यू डीजे. अगदी धनेश देखील आपण पाहिलं तर सुरेश यांच्याच सारखे सध्या तरी फलंदाजी करत आहेत. दोन्ही बॅटर मात्र विस्फोटक बॅटर आहेत. दोघांमध्ये पार्टनरशिप अप्रतिम. गुडलेन स्पॉटचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न होता परंतु इथून पाहिला तर हा निर्धाव चेंडू. पाहिलं तर इथे देखील हा षटक कंप्लीट झालाय. पाहता पाहता षटक क्रमांक 4 इथे कंप्लीट आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 63 धावा 63 रन्स ऑन स्कोरबोर्ड. दोघांमध्ये पार्टनरशिप इथे
चांगली पाहायला मिळते. पहिला विकेट पाहिला तर 17 या धावसंख्येवरती गमावला होता आणि तिथून मात्र दोघांमध्ये ही जमलेली पार्टनरशिप, दोघांनीही आतापर्यंत चांगली साथ दिली आपल्या टीमला. एकमेकांचा प्रतिसाद दोघांचा चांगला राहिलाय. अगदी 62 धाबा थोड्याशा नक्कीच चुका केल्या जातात, परंतु क्षमा असावी. 62 रन्स 62 धाबा आहेत धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 17, त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये 16, तिसऱ्या ओव्हरमध्ये 13, पुन्हा एकदा चौथ्या ओव्हरमध्ये 16, अशा रीतीने तब्बल 62 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचं आणि अंतिम षटक गोलंदाज बॉलिंग मार्कवरती संतोष. शॉर्ट प्लेन बॉल तिथे आपण पाहतात रिवर्सचा हा फटका अप्रतिम या ठिकाणी फटका पाहायला मिळतोय आणि हा देखील चेंडू मात्र बॉल सीमारच्या पलीकडे. सुरेश यांच्या बॅटमधून आणखीन एक धमाका षटकार. मध्ये आणखीन या 4 धावा जोडल्या जातील. अप्रतिम फटका होता. बॉलला पुन्हा एकदा पाठवलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये सीमारच्या पलीकडे 4 धावा. अगदी या ठिकाणी अप्रतिम बॅटिंग. सध्या तरी मैदानाच्या चारही बाजूनं धावा जमा करण्याची ताकद सध्या तरी फलंदाज सुरेश दाखवतोय. मैदानाच्या चारही बाजूनं खेळण्याची क्षमता आहे त्यांच्यामध्ये. आताचा हा चेंडू या पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय. इट इज अ व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्राची धाव धावफलकावरती ऍड केली जाते. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते ती 73. 73 धावा धावफलकावरती. सध्या तरी सकाळच्या सत्रामध्ये उच्चांक गाठण्याचं काम फलंदाजी करत असताना टीम केजी मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघाचा. परंतु इथून घडलं काय, फुलटॉ चेंडू होता, सरळ चेंडू होता, इष्टांवरती चेंडू होता. अगदी इथे आपण पाहतात गोलंदाजांना दांडी गुल केली आहे फलंदाज सुरेश यांची. फलंदाज बाद धक्का दुसरा. अगदी इथून त्रिफळा चित्त केलं जातोय. सेट बॅटर होता, परंतु चांगली बॅटिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. जबल जबल 34 धाबांचा योगदान बॅटिंग करत असताना सुरेश यांनी दिले आपल्या टीमसाठी. अप्रतिम बॅटिंग. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावरती गणेश. उर्वरित अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, परंतु या उर्वरित 3 चेंडूंमध्ये आणखीन किती धाबा इथे जमा केल्या जातील. अप्रतिम चेंडू होता, समोर चेंडू होता, परंतु त्यानंतर टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा बाउन्स तिथे पाहायला मिळालाय. गोलंदाजाला बेनिफिट मिळतंय, परंतु इथून हा डॉट बॉल. डॉट बॉलच्या मदतीने आपण पाहतात धाबा संख्या स्थिरावलेली आहे, ती म्हणजेच 73 वरती. वन्स अगेन तशाच प्रकारचा चेंडू. अगदी एकाच टप्प्यावरती गोलंदाजी करणं कठीण असतं, परंतु इथून इथे गोलंदाज गणेश शेवटच्या षटकांमध्ये प्रभावी कामगिरी करत असताना. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल बॅटच्या स्लॉट मध्ये इथे आपण पाहतात फक्त फ्लिक केलंय आणि बॉलला पाठवलंय फाईन लेग क्षेत्रात. यस पंचांचा इशारा. 6 धाबा. ओव्हरचा इथे आपण पाहिलं तर
शेवट गोड करत असताना फलंदाज गणेश यांच्या बॅटमधून षटकार. पाहता पाहता षटक क्रमांक 5 पायी या ठिकाणी कंप्लीट झालाय. खरं तर 5 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम KG इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघाची धाबसंख्या जाऊन पोहोचली ती 2 गडी बाद तब्बल 79 धावा. म्हणजेच सेकंड इनिंगमध्ये जेव्हा बॅटिंगसाठी अर्जुन रामदास 11 संघ जेव्हा उतरेल तेव्हा त्यांच्या समोर टार्गेट असेल ते येणारे 30 बॉल आणि 80 धाबसंख्येची गरज. त्यामध्ये 2 धावा पेनल्टीचा देखील ॲड केला जाईल. म्हणजेच टोटल 82 धाबसंख्येचा टार्गेट असेल तो म्हणजेच अर्जुन रामदास 11 या संघाला. चला नेक्स्ट मॅच एका बाजूला सोनू 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट चला यानंतर होणारा नेक्स्ट सामना पुढील मॅच पाहायला मिळेल. एका बाजूला सोनू 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री खेरमाता प्रसन्न 11. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉससाठी यायचं आहे. सोनू 11 टीमचे कॅप्टन या ठिकाणी पाहायला मिळतील. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम. आणि श्री खेरमाता 11 टीम, चला आपण देखील आपल्या कॅप्टनला लगेच टॉससाठी पाठवायचं आहे. टॉस बॉक्समध्ये इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. हॅलो, चला या ठिकाणी दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. आपण लगेच टॉस करूयात. इथे टॉस केला जाईल. त्या ठिकाणी सुरेश दादा ठोंबरे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. खरं तर पुण्यामध्ये राहतात आणि पुण्यामधून खरं तर या स्पर्धेला ते भेट देण्यासाठी आले. त्यांचा आम्ही खरं तर मनापासून आभार व्यक्त करू. थँक्यू सो मच सुरेश दादा. आपलं पुन्हा एकदा आम्ही सह्याद्री प्रीमियर लीगच्या वतीने आपलं मनापासून आभार व्यक्त करीत आहोत. मॅच क्रमांक 2 त्याचा टॉस इथे केला जातो. एका बाजूला सोनू 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री खेरमाता 11. आणि इथे टॉस जिंकलाय तो म्हणजेच सोनू 11 संघानं. निर्णय लगेच कळवायचा आहे. 5 षटकांचा सामना पाहायला मिळेल. येस, डिसिजन पेंडिंग आहे या ठिकाणी. टॉस जिंकला तो म्हणजेच सोनू 11 संघानं. निर्णय लगेच कळवायचा आहे. चला जाऊयात ऑन गोइंग मॅचच्या दिशेने, जिथे पहिल्या सत्रामध्ये 79 बनल्या गेल्यात. 80चं टार्गेट आहे प्लस त्यामध्ये 2 पॅनल्टीच्या देखील आपण ऍड करूयात. म्हणजेच 82 धाबसंख्येचं टार्गेट आहे. या ठिकाणी बॅटिंग करत असताना आता या दुसऱ्या सत्रामध्ये अर्थात सेकंड इनिंगमध्ये तब्बल 82 धाबसंख्येचं टार्गेट टीम अर्जुन रामदास 11 संघाला. 30 बॉल आणि 82 धाबसंख्येची गरज. डीजे थँक्यू सो मच. जाऊयात पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने. सेकंड इनिंगला होते सुरुवात. ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर सुरेश, राज, धनेश आणि गणेश या चौघांनी मिळून ज्या प्रकारे बॅटिंग केली ना, तशाच प्रकारची बॅटिंग आता या सेकंड इनिंगमध्ये
अर्जुन रामदास 11 टीमच्या फलंदाजांना देखील करावे लागेल. थोडीच तोड उत्तर द्यावं लागेल. टीट फॉर टॅग जसाच तसे उत्तर आता इथून दिले जाईल का हे देखील पाहायला मिळेल. जाऊयात माझ्या दिशेने दोनही संघांना पुन्हा एकदा देऊयात या महत्वाच्या मॅचसाठी दोन्ही संघांना शुभेच्छा. गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट. गेम ऑन. पहिला षटक गोलंदाज बॉलिंग मार्क वरती गणेश. पहिलाच बॉल. यस, बीमर बॉल आहे. पहिलाच बॉल वरती इथून झालेल्या आहेत चुका आणि मैदानाच्या आतमध्ये बॉल जाईल गॅप मधून सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच बॉल वरती धमाकेदार सुरुवात. पहिल्याच बॉल वरती चौकार. थँक्यू. नो बॉल त्यावरती आलेल्या या 4 धावा म्हणजेच 1+4. पहिल्याच बॉलवरती नशिबाचा पंजा इथून उघडला गेलाय. फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू त्याला देखील पाठवलाय गॅप मध्ये परंतु इथून सध्या तरी आउटफील्ड स्लो पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर बॉलचा वेग कमी झाला. त्याचा फायदा तिथे फिल्डरला झाला. येस, वन शॉट या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजेच केलेली मेहनत त्यावरती पाणी फेरण्याचं काम पाहायला मिळेल. परंतु इथून मिळेल ती फक्त एकच धाव. पहा जी क्रीजची लाईन आहे ती तुम्हाला क्रॉस करावी लागेल. फक्त टच करून चालणार नाहीये. ओव्हर पिच बॉल ऑन साइडला सरळ रेषेमध्ये. टीट फॉर टॅग जसा तसे उत्तर द्यायला केले सुरुवात. फलंदाज या ठिकाणी पाहतोय समीर. त्याच्या बॅट मधून धमाक. पाहिलं तर सातत्याने पण पाहतात दोन्ही संघ एकमेकांच्या अगेन्स्ट चांगला खेळ करत आहेत. पहिल्याच बॉलवरती चौकार, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर पुन्हा एकदा बिग हिट. यॉर्कर लेन इथे देखील खोदून काढला. इथे देखील अप्रतिम स्ट्रोक. पुन्हा एकदा त्याच दिशेने सलगचा हा दुसरा ट्रेडमार्क शॉट. फलंदाज समीर ऑन द फायर. त्याच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. थँक्यू डीजे. अगदी इथून पाहिलं तर अप्रतिम फटकेबाजी. ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना कडाव संघाला पाहिलं त्या टीमने ज्या प्रकारे पहिल्याच ओव्हरमध्ये धमाकेदार सुरुवात केली होती त्या सुरुवातीचं हे उत्तर तोडीस तोड उत्तर दिलं जात आहे. फुलरलेन इथे देखील अप्रतिम चेंडू परंतु त्यावरती केलेला हा प्रहार फुलटॉस बॉल होता. चुकीला माफी नाहीये. फुलटॉस बॉल वरती फुल टोल वसूल केला जातोय आणि सकाळच्या सत्रामध्ये सलगचे 3 षटकार. अर्थातच पहिल्याच मॅच मध्ये आज षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळते. डीजे थँक्यू सो मच. षटकाराच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 24 वरती. 24 धावा. धमाकेदार सुरुवात फलंदाजी करत असताना समीरच्या माध्यमातून. अगदी या ठिकाणी अर्जुन रामदास टीमचा आता हा तारणहार खेळाडू बनलाय. वेट अँड वॉच. अगदी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथून जरूर केला होता परंतु हा चेंडू आपण पाहिला तर टप्पा पडल्यानंतर थोडा वेग पाहायला मिळाला आणि इथून हा डॉट बॉल. खरं तर गोलंदाज गणेश त्याच्यावरती सुरुवातीलाच आक्रमण केलं जात आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज समीर यांच्या माध्यमातून डॉट बॉल आल्यानंतर सध्या तरी आपण पाहतोय गोलंदाजाचा थोडासा कॉन्फिडन्स आता उंचावला असेल. गेम ऑन. छोटा प्लेन बॉल इथे देखील हुक केलाय. प्रचंड ताकदीचा वापर बॉल करतोय. अगदी या ठिकाणी आपण पाहिलं तर फायनलच्या दिशेने सफर. इथे 6 धावा मिळतील. ओव्हरची सुरुवात दमदार पाहायला मिळाली. ओव्हरचा शेवट देखील दमदार पाहायला मिळाला आहे. अप्रतिम या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळते. पहिल्याच ओव्हरमध्ये थोडीच तर उत्तर या ठिकाणी पाहायला मिळतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये 30 धावा पाहायला मिळतील. अप्रतिम बॅटिंग.
अगदी इथून पाहिलं तर सुंदर सुरुवात अगदी अर्जुन रामदास इलेव्हन संघाला जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात सध्या तरी फलंदाजी करत असताना समीरनं निर्माण करून दिली. बॅटिंग करत असताना समीरनं पहिल्याच बॉलवरती चौकार दाखवला, परंतु तदनंतर सिंगल सिंगल घेत असताना लगातार मात्र 3 षटकार मध्ये डॉट बॉल पर्यंत, तदनंतर पुन्हा एकदा शेवटच्या बॉलवरती षटकार. म्हणजेच पहिल्याच ओव्हरमध्ये 30 धावा पाहायला मिळाल्या. आता येणारे 24 बॉल सामना जिंकण्यासाठी 52 धाबासंख्येची गरज. षटक क्रमांक दुसरं धनेश. यॉर्कर लेन ऑन साइडला आपण पाहतात, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चांगल्या चेंडूंना सन्मान देण्याचं काम सध्या तरी सलामी वीर धनेश करत असताना पुन्हा एकदा तोच बॅटल धनेश विरुद्ध धनेश. परंतु इथून धनेशने बॅटिंग करत असताना धनेशच्या अगेन्स्ट अगदी चांगले फटके खेळले होते, चौकार षटकार देखील दाखवले होते, परंतु त्याचा रिवेंज, त्याचा बदला येथे घेतला जाईल का? यास फुल लेन त्याच्यावरती आडवा बॅटने केलेला हा कडवा प्रहार, बॉलला पाठवलंय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धनेशच्या अगेन्स्ट, धनेशच्या बॅट मधून षटकार. थँक्यू डीजे. अगदी एकमेकांच्या अगेन्स्ट मात्र दोन्ही संघ एकाच डावामध्ये 2 वेळा आलेत. अगदी ज्या प्रकारे पहिल्या सत्रामध्ये धनेश गोलंदाजी करत होते तेव्हा षटकार दाखवला होता, परंतु त्याचाच उत्तर पुन्हा एकदा धनेशने दिलाय. अर्थातच या ठिकाणी बदला घेतला जातोय. इथे फटका चांगला आहे, गॅप मध्ये खेळलाय, बॉलला पाठवलाय कव्हर्स मध्ये, तिथे पाठलाग केला जातोय, शेवटच्या मुवमेंटला बॉलला अडवलं गेलंय, वेल स्टॉप. परंतु इथून 2 धावा कंप्लीट पाहायला मिळतील. 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती 38-38 या धावसंख्येवरती. अगदी खेळ हा प्रॅक्टिसने जिंकला जातो, नशिबाने नाही. मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण सातत्याने आपल्या घरच्या मैदानावरती सराव करतो, त्या सरावाचा फायदा सध्या तरी कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज दाखवत आहेत. अगदी सातत्याने तुम्ही सराव करा. आताचा चेंडू खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा वेग कमी झाला. इथे सरप्राईज चेंडू होता, गतीमध्ये परिवर्तन करत असताना गोलंदाज धनेश. इथून डॉट बॉलच्या मदतीने आपण पाहिलं तर सध्या तरी आपण पाहतोय धाबासंख्या स्थिरावलेली आहे 38 या धाबासंख्येवरती. यॉर्कर लेंथ फटका प्रतिम आहे, प्रचंड ताकदीचा वापर, खोदून काढल्यानंतर बॉलला पाठवला. यस, पंचांचा इशारा या ठिकाणी पाहायला मिळतोय. हेलिकॉप्टर स्ट्रोक, बॉल सीमारेषा पलीकडे, 6 धाबा, षटकार. थँक्यू सो मच. ताबडतोड या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळते. अगदी 82 धाबसंख्येचं टार्गेट आहे, मोठं टार्गेट आहे, परंतु आता अशा प्रकारचे बॅटिंग पाहायला मिळते ना की हे मोठे टार्गेट देखील आता मैदानाच्या आतमध्ये छोटं दिसू लागले. धमाकेदार बॅटिंग पाहायला मिळते. विट अँड वॉच, अप्पर करता स्ट्रोक, बॉलला गॅपमध्ये पाठवला, एक्स्ट्रा कव्हरला तिथे खेळाडू आहेत. एक धाव तर कंप्लीट, दुसराचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी ही धाव कंप्लीट पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कंट्रोल क्रिकेट काय असतं ना, हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये की जी मल्टी इलेक्ट्रॉनिक संघानं खरं तर सर्वांची मनं जिंकली, परंतु तदनंतर धावांचा पाठलाग करत असताना अर्जुन रामदास इलेव्हन हा संघ देखील प्रेक्षकांची मनं जिंकत असताना पहिल्या 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धमाकेदार बॅटिंग, पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 30 धावा, त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये आलेल्या या 16 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे तब्बल 46 या धावसंख्येवरती. इथून पाहिला तर पहिल्याच 2 ओव्हरमध्ये अर्धा रस्ता पार केलाय. अर्थातच इंग्रजीमध्ये म्हण आहे, वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. कोणत्याही कामाची सुरुवात तुम्ही जोरानं करा, अर्ध काम झाल्यासारखं वाटतंय. इथून अर्ध काम झालेलं आहे, परंतु उर्वरित अर्ध काम या दोन्ही फलंदाजांना करायचं आहे. म्हणजेच काय, येणारे 18 चेंडू सामना जिंकण्यासाठी अजूनही 36 धावसंख्येची गरज आहे. म्हणजेच प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट 12 वरती येऊन पोहोचलाय. जो रिक्वायर्ड रन रेट आपण जवळ 14-15 वरती पाहिलं होतं, तो रन रेट आता 12 वरती येऊन थांबलाय. म्हणजे जिथून प्रत्येक बॉल वरती तुम्हाला 2-2 धावा जमा कराव्या लागतील. आता ज्या प्रकारे दोन्ही बॅटर बॅटिंग करत आहेत ना,
अगदी त्यांच्यासाठी हे टार्गेट मी तर म्हणेन काहीही दिसत नसेल. 12 अगदी येणारे 18 चेंडू आहेत. 18 चेंडू म्हणजे 3 षटक, 3 षटकांमध्ये 36 धावसंख्येची गरज. दोन्हीही फलंदाज मात्र एकमेकांना चांगली साथ देतात. ज्या प्रकारे सुरेश आणि राजनं ताबडतोब सुरुवात केली होती त्या सुरुवातीचं हे प्रतिउत्तर इथे दिलं जात आहे. अगदी स्वप्न तर मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना मैदानाच्या आतमध्ये मेहनत मात्र करावी लागते. दोन्ही संघाने पाहिलेले स्वप्न आहेत आणि स्वप्नांसाठी मात्र इथून आता दोन्ही संघाला मेहनत करावी लागेल. गेम ऑन. षटक क्रमांक 3 गोलंदाज उमेश. गुडलँड स्पॉटचा बॉल इथे खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथून पहिलाच बॉल बीट पाहायला मिळतोय. डॉट बॉल. पहिलाच बॉल निर्धाव आलेला आहे. जेव्हा जेव्हा डॉट बॉल येईल ना तेव्हा तेव्हा खरं तर गोलंदाजांचा आत्मविश्वास मात्र उंचावला जातोय. इथून पहिलाच बॉल डॉट. शॉर्ट ऑफ लेन बॉल इथे उडवलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत परंतु त्यांच्याही आवाक्याच्या बाहेर. गॅप मध्ये बॉल जाईल सरळ सीमारच्या पलीकडे. पंचांचा इशारा. 1 बाउन्स इन टू द फॅन्स. 4 धाबा चौकार. थँक्यू सो मच डीजे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. अडथळे तर सर्वांसमोर येत आहेत. रडायचं की लढायचं आहे हे तुमच्यावरती आहे. सध्या तरी चांगला लढा दिला जातोय. बॅटिंग करत असताना अर्जुन रामदास 11 संघाच्या वतीने. वन्स अगेन बिग हिट, परंतु तिथे खेळाडू नाहीयेत. पुन्हा एकदा बॉल बाउंड्रीच्या बाहेर. सातत्याने आपण पाहतात फलंदाज आक्रमकता दाखवतात. जणू काही प्रॅक्टिस मॅच सुरू आहे. प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकण्याचं काम करतात फलंदाज. समीरच्या बॅट मधून आणखीन एक षटकार. थँक्यू डीजे. अगदी इथून देखील कमबॅक केला जाऊ शकतो गोलंदाजांकडनं. जर का इथून विकेट आले, डॉट बॉल आले तर सामन्यामध्ये पुन्हा पलटवार केला जाऊ शकतो. परंतु तो पलटवार होईल का? परंतु इथून आपण पाहिल्यात हा चेंडू पॅड वरती होता. यस, पंचांचा इशारा. पुन्हा एकदा बॉल सीमारच्या पलीकडे. आणखीन एक बिग 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 षटकार. अगदी बॅटिंग करत असताना फलंदाज समीर वैयक्तिक 45 धाबासंख्येवरती खेळतोय. पहिल्याच सत्रामध्ये, खरं तर पहिल्याच मॅच मध्ये इथे अर्धशतक झळकावेल का पाहायला मिळेल. सध्या तरी आपण पाहतोय समोर चेंडू होता, एक्स्ट्रा बाउन्स मिळाला, त्याचा बेनिफिट गोलंदाजाला होतोय. डॉट बॉल पाहायला मिळेल. डॉट बॉलच्या सांगतेनंतर टीमची टोटल जाऊन थांबली ती म्हणजेच 62 या धाबासंख्येवरती 82 धाबा चेस करायच्या आहेत. आणखीन विचार केला तर अजूनही 20 धाबासंख्येची गरज आहे. उर्वरित चेंडूंचा विचार केला तर येणारे 13 बॉल 20 धाबासंख्येची गरज. ऑन साइडला वन्स अगेन पॉवरफुल हिट. बॉलला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. बिग हिट षटकार. या ठिकाणी षटकाराच्या मदतीने अर्धशतक कंप्लीट. 51 धाबा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात बॅटिंग करत असताना टीम समीर साठी आणि संपूर्ण टीम अर्जुन रामदास 11 संघासाठी अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. डीजे. थँक्यू सो मच डीजे. सकाळच्या सत्रामध्ये अप्रतिम बॅटिंग. सकाळच्या सत्रामध्ये खरं तर जे प्रेक्षक वर्ग आम्हाला जॉईन झाले सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. त्या ठिकाणी पाहिलं तर प्रेक्षकांचं मनोरंजन सध्या केलं जात आहे या दोन्ही संघांच्या वतीने. दोन्ही संघ पाहिले तर दोन्ही संघाने आतापर्यंत चांगला खेळ दाखवलाय, परंतु मैदानाच्या आतमध्ये
सध्या तरी दुसऱ्या इनिंग मध्ये सर्वांची मळा जिंकली जात आहेत, कारण की दोन्ही बॅटरला माहिती आहे 82 धावसंख्येचा टार्गेट आहे. तो टार्गेट इथे चेस केला जाऊ शकतो, त्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि प्रयत्नांना सध्या तरी चांगली साथ मिळते. दोन्ही फलंदाज लय मध्ये दिसत आहेत. आता उर्वरित 12 चेंडू आहेत. 12 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 14 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल आणि 14 धावसंख्येची गरज आहे. चला नेक्स्ट मॅच. एका बाजूला श्री खेर माता 11 संघ पाहू शकता, त्यांच्या अगेन्स्ट सोनू 11 आहे. दोन्ही टीम आपण रेडी राहायचं आहे. गेम ऑन. षटक क्रमांक 4 धनेशला पाहतोय. इथे फटका चांगला आहे, अप्रतिम फटका, परंतु इथून घडलंय काय, हातातला चेंडू होता, थोडस मिसअंडरस्टँडिंग आणि तदनंतर बॉल सीमरच्या बाहेर. 4 धावा. सध्या तरी बॅटिंग करत असताना अप्रतिम बॅटिंग. प्रत्येक बॉलवरती आपण पाहतात, प्रत्येक बॉलवरती सध्या तरी वार केले जात आहेत. यस, 1 सेकंड पंचांचा इशारा. इथून 4 धावा. सध्या तरी एकतर्फी सामना पाहायला मिळेल. असं वाटलं होतं की इथे गोलंदाज चांगली कामगिरी करतील, मोठं टार्गेट आहे. इथून असं वाटलं होतं की समोरचा संघ पहिलेच हार मानेल, परंतु तसं काही घडलं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये सातत्याने प्रयत्न सुरू राहिलेत. आम्ही सातत्याने म्हणतो प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करायला तुम्ही मित्रांनो कधीच चुकू नका. आणि इथून सध्या तरी दोन्ही फलंदाजाने ते दाखवलंय. 82 धावसंख्येचं टार्गेट सहजासहजी चेस केलं जात आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. जेलची संधी, स्वतः गोलंदाज धनेश. इथे मात्र आपण पाहताय दोन चौकारांचा प्रत्युत्तर मात्र विकेटनं दिल्या जात आहे. फलंदाज बाद धनेश. बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू सो मच डीजे. आज खरं तर अनिल दादा दोरे अगदी सह्याद्री प्रीमियर लीगचे ते देखील सदस्य आहेत आणि त्यांचा खरं तर आज वाढदिवस आहे. अनिल दादा, तुम्हाला वाढदिवसाच्या मात्र बरोबर साऱ्या शुभेच्छा. नक्कीच आज व्यासपीठावरती देखील बर्थडे सेलिब्रेट केला जाईल. अगदी अनिल दादा यांची देखील अफाट मेहनत राहिली आहे. पहिल्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत ते देखील अफाट मेहनत घेतात या लीगसाठी. अगदी सह्याद्री प्रीमियर लीग म्हणते तर संपूर्ण कौशल्य विभागाचे ते महत्व जे खरं तर जे कमिटी मेंबर आहेत ते सर्व मात्र या लीगसाठी अफाट मेहनत घेतात. सर्वच कमिटी मेंबर यांचा मी मनापासून आभार व्यक्त करेन, कारण की भरपूर चांगली ही स्पर्धा. गेम ऑन. नवीन बॅटर संतोष. फुलटॉस बॉल सॉफ्ट हँडने बॉलला सरळ रेषेमध्ये पाठवलंय. तिथे खेळाडू उपस्थित, परंतु पाहिलं तर एकच धाव मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते ती आहे 77 धावा. सामना जिंकण्यासाठी अजूनही 5 धावसंख्येची गरज. इथे पाहिला तर अगदी बॅटची एज, त्यानंतर बॉल फर्स्ट स्लिप मधून मात्र बाउंड्रीच्या बाहेर. सध्या तरी प्रयत्न चांगले झाले, परंतु प्रयत्नानंतर नसीब देखील साथ देतोय टीम अर्जुन 11 संघाला. खरं तर या चौकारच्या मदतीने टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली ती 81 धावसंख्येवरती. स्कोर इज अ लेवल. 1 धावसंख्येची गरज आहे. अगदी अर्जुन रामदास 11 संघ जर मैदानाच्या आतमध्ये धनेश आणि समीरची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्यात, कारण की एकातर्फी सामना आपल्या बाजूने. इथे देखील ऑन साइडला लॉफ्ट केलाय, फटका प्रतिम, बॉल सीमरच्या बाहेर. MS धोनीच्या स्टाईलनं सामना मात्र फिनिश केलाय. षटकारानं हा सामना विजय केलाय, तो म्हणजेच अर्जुन रामदास 11 संघानं. अभिनंदन 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 बॉयज. परंतु हार्ड लक टीम या ठिकाणी KG मल्टी इलेक्ट्रॉनिक्स कडाव संघ. हार्ड लक.